शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुश रावतावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी चॅनलच्या नावे शेतीविषयक व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो काही नायट्रोजन आहे त्याची कमतरता कशामुळे होते, त्याची काय कारण आहे, आपल्या पिकामध्ये नायट्रोजनची कमतरता झाली तर आपण त्याची लक्षणे कशी ओळखू शकतो, आपण त्याच्यावर काय उपाययोजना करू शकतो, त्याचबरोबर कोणते खते आपण नायट्रोजन कमी पडल्यावर वापरू शकतो, सविस्तर माहिती ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितली. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पिकामध्ये जे काही फॉस्फरस आहे हे कमी झाल्यावर आपल्या पिकामध्ये त्याची काय लक्षणे दिसतात, त्याचबरोबर फॉस्फरस आपल्या पिकामध्ये कमी व्हायमागची काय कारणं आहेत, त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये फॉस्फरस कोणते दोन असे अन्नद्रव्य आहे ते जर आपल्या पिकाला जर जास्त दिले तर ते फॉस्फरसला बांधून ठेवतात व तो जमिनीत तसेच पडून राहतो. ते अन्नद्रव्य कोणते आहे, त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये फॉस्फरस झाडाला उपलब्ध होण्यासाठी जमिनीचा व पाण्याचा पीएच किती पाहिजे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ कोठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. शेतकरी मित्रांनो, जर फळधारणा म्हटलं की आपल्या डोक्यात येतं फॉस्फरस अन्नद्रव्य. जर मित्रांनो आपल्या पिकामध्ये फॉस्फरस अन्नद्रव्य हे कमी असेल तर साहजिकच आहे आपल्या पिकाची जी काही वाढ ही मंदावणार आहे. त्याचबरोबर आपल्या पिकाची जी काही फुल धारण्याची जी काही क्षमता आहे ती सुद्धा कमी होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या पिकामध्ये फॉस्फरस कमतरतेची काय कारण, काय लक्षणे आपल्या पिकामध्ये आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं जे काही पहिलं कारण ते म्हणजे आपलं जे काही पीक आहे, पिकाची जी काही वाढ आहे ती मंदावते. त्याच्यानंतर जे काही पिकाचे जे काही पानं आहे ते पानं गडद जांभळे दिसू लागतात. ते विशेष म्हणजे जे काही पानं जुनी झालेली आहेत ते शक्यतो जास्त जांभळे होतात. त्याच्यानंतर जे काही मुळांची जी काही वाढ आहे ती मंदावते. त्याचबरोबर जर धान्य पिकात फॉस्फरसची कमतरता झाली तर शेंगा म्हणा किंवा कणस म्हणा त्याच्यामध्ये जे काही दाणे हे व्यवस्थित भरत नाही. मित्रांनो, जर दाना व्यवस्थित भरला नाही तर त्या ठिकाणी आपल्याला उत्पादनात जास्त त्या ठिकाणी तोटा हा होऊ शकतो. त्याचबरोबर जर आपल्या पिकामध्ये फॉस्फरसची कमतरता झाली तर आपलं पीक वेळेपेक्षा जास्त परिपक्वतेसाठी टाइम लागतो. म्हणजेच आता समजा खरबूज आणि टरबूज पीक आहे हे, तर मित्रांनो जवळपास सगळ्याच व्हरायटी ह्या 3 महिन्यात हार्वेस्टिंग ह्या होऊन जातात. मित्रांनो, जर आपल्या टरबूज व खरबूज पिकामध्ये किंवा अन्य कोणत्याही पिकामध्ये जर फॉस्फरसची कमतरता ही झाली तर समजा जर टरबूज पिकामध्ये 3 महिन्यात जर हार्वेस्टिंग होणार असली तर ती डायरेक्ट 1 महिना किंवा 15 ते 20 दिवस ही वाढू शकते. तर मित्रांनो, आपल्या पिकामध्ये फॉस्फरस हा कमी होण्याची जे काही कमतरतेची काय कारण असू शकतात. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं जे काही पहिलं कारण आहे, जी आपली जी काही जमीन आहे, जमिनीचा जो काही पीएच आहे तो खूपच कमी असणं. त्याचबरोबर आपण आपल्या पिकांना जे काही कॅल्शियम, फेरस, ॲल्युमिनियम हे जे काही अन्नद्रव्य देतो, हे जर अन्नद्रव्य आपण पिकाला जर एक्सेस दिले तर मित्रांनो काय होतं, फॉस्फरस हा फेरस, ॲल्युमिनियम आणि कॅल्शियम सोबत गुंडाळला जातो. तो झाडाला मिळत नाही, तो फिक्स होऊन जातो आणि तो मातीतच पडून राहतो. मित्रांनो, त्याचा झाडाला काहीही फायदा न होता तो जमिनीत फिक्स झाल्यामुळे आपल्या जमिनीचं त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान हे होऊ शकतं. मित्रांनो, सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जे काही सेंद्रिय पदार्थांचा अभाव असणं, मग त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा कमी असणं, सेंद्रिय पदार्थ मग शेणखताचा सुद्धा त्या ठिकाणी अभाव हा असू शकतो. त्याचबरोबर आपण आपल्या पिकामध्ये फॉस्फरस युक्त खतांचा वापर करत असताना योग्य पद्धतीचा डोस न निवडणं किंवा योग्य पद्धतीने आपण फॉस्फरस युक्त खतांचा वापर आपल्या पिकामध्ये न करणं, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पिकामध्ये फॉस्फरस कमतरतेची कारणं त्या ठिकाणी दिसून येतात. तर मित्रांनो, फॉस्फरस आपल्या पिकामध्ये जर कमी झालं तर त्या ठिकाणी आपण काय उपाययोजना ह्या करू शकतो. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण जे काही केमिकल आहे म्हणजेच विद्राव्य खतं बघू. तर मित्रांनो, जर आपल्या पिकामध्ये फॉस्फरसची जे काही कमतरतेची लक्षणे जर आपल्याला दिसून आली तर त्या ठिकाणी आपल्याला फॉस्फरस युक्त जे काही खतं आहे त्यांचा वापर आपल्या पिकामध्ये फवारणीद्वारे व त्याचबरोबर ड्रीपद्वारे हा वाढवायचा. तर मित्रांनो, त्यामध्ये मग आपण 05234, 06020, 04247, 134013 हे जे काही विद्राव्य खतांचा वापर आपण ड्रीपद्वारे व फवारणीद्वारे सुद्धा करू शकतो. दुसरं महत्वाचं, तर मित्रांनो, जर आपल्या पिकामध्ये जर फॉस्फरसची कमतरता जर आपल्याला जास्त दिसून आली तर त्या ठिकाणी आपण सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे SSP चा जो काही वापर आहे हा आपण आपल्या पिकामध्ये हा वाढवला पाहिजे. त्याचबरोबर
आपण आपल्या पिकांमध्ये जे काही सेंद्रिय पदार्थ आहे, मग त्याच्यामध्ये शेणखत असेल, गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल, याचा सुद्धा वापर त्या ठिकाणी हा वाढवला पाहिजे. मित्रांनो, हे झालं समजा रसायनाच्या बाबतीत. आपण जर आपल्या पिकामध्ये जर जैविकरित्या फॉस्फरसचा जर कमतरता ही आपल्याला भरून काढायची असेल, जमिनीत पडलेला फॉस्फरस जर आपल्या पिकाला उपलब्ध करायचा असेल, तर सर्वात महत्वाचा जैविक उपाय म्हणजे आपल्याला सर्वात जी काही फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच पीएसबी ही जी काही बॅक्टेरिया आहे तिचा सुद्धा वापर आपण आपल्या पिकामध्ये करू शकतो, जेणेकरून ती काय करीन, जमिनीत पडलेला जो काही फॉस्फरस आहे तो स्वतः त्याच्यावर अभिक्रिया करून तो झाडाला उपलब्ध करून देईन. त्याच्यामुळे आपण तुम्ही तुमच्या पिकामध्ये पीएसबीचा हा वापर करू शकतो. मित्रांनो, फॉस्फरसचा वापर करताना आपल्याला काही अशा गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या असणं खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपल्या पिकामध्ये फॉस्फरसचा वापर करत असताना जमिनीचा पीएच हा कमीत कमी 6.0 ते 7.5 इतका पाहिजे. तर मित्रांनो, याच्या खाली जरी असला किंवा वर जरी असला तर जमिनीतला फॉस्फरस तुमच्या पिकांना उपलब्ध हा होणार नाही. जर आपण आपल्या पिकामध्ये फॉस्फरस हा जर लागवडीनंतर जर लगेच दिला तर त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये कधीच फॉस्फरसची जी काही कमतरता ही आपल्याला जाणवणार नाही. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फॉस्फरस विषयी सविस्तर माहिती घेतली. फॉस्फरस कमतरतेची लक्षणं, फॉस्फरस कमतरतेची कोणत्या कारणामुळे फॉस्फरस आपल्या जमिनीमध्ये कमी होतो किंवा पिकामध्ये कमी होतो, व त्याचबरोबर फॉस्फरस आपल्या पिका कमतरता भरून काढण्यासाठी आपण काय उपाययोजना केला पाहिजे. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही पोटॅशियम आहे त्याची कमतरतेची लक्षणे व त्यासोबत त्याची कमतरतेची झाडावर दिसणारी जे काही लक्षणे आहे, त्याचबरोबर त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, सविस्तर माहिती ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.